कोल्हापुरातील केआयटी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींच्या छळाच्या आरोपामुळे वातावरण तापले आहे। प्राध्यापक सौरभ जोशी यांना तात्काळ बडतर्फ करावे तसेच या प्रकरणात प्राचार्यांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे संजय पवार आणि विजय देवणे यांनी केली आहे। याबाबत त्यांनी कॉलेज प्रशासनाला निवेदन दिले असून त्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। कोल्हापुरातील केआयटी कॉलेजमध्ये प्राध्यापक सौरभ जोशी यांच्यावर विद्यार्थिनींशी गैरवर्तनाचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी कॉलेज प्रशासनाकडे निवेदन देत प्राध्यापक जोशी यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे। तसे या संपूर्ण प्रकरणात प्राचार्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। संबंधित प्रकरणाची चौकशी आयपीएस किंवा डीवायएसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांकडे सोपवावे असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दरम्यान महाविद्यालयात विशाखा समिती, लैंगिक छळ प्रतिबंधक समिती, अंतर्गत तक्रार निवारण समिती आणि अँटी रॅगिंग समिती या कायदेशीर समित्या कार्यरत आहेत का, तसेच त्यांच्या बैठका आणि प्रतिक्रिया नियमानुसार होत आहेत का याबाबतही खुलासा करण्याची मागणी करण्यात आली आहे। कोल्हापुरातील केआयटी कॉलेजमध्ये 4 दिवसापूर्वी एक घटना घडली आणि जोशी नामक व्यक्तीला इथल्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला अटक झाली। त्याला निलंबित केलं। कशासाठी? तर साधारण 8 ते 12 मुलींनी पोलीस स्टेशन तक्रार केली। त्यातल्या 8 मुलींनी लेखी तक्रार केली की आम्हाला ह्या माणसापासून अनेक वेळा त्रास झालेला आहे आणि आमचे अत्याचार झालेले आहेत। फार भयानक गोष्ट आहे कोल्हापुरात। अक्षरशः ह्या शाहूनगरीमध्ये, शाहू फुले आंबेडकरच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये असं जर घडत असेल तर अशा माणसाला ठेचलाच पाहिजे असं आमचं मत आहे। संबंधित प्रमुख लोकांना आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावतीने भेटलो आणि त्यांना सांगितलं की ह्यात तुम्ही खोलवर तपासाचा करा, माहिती घ्या। हा जोशी नामक पीएचडी जी कुठे केली, कशी केली, 21 पेटंट एका व्यक्तीने कसे आणले, ह्या व्यक्तीवर पूर्वी आपण कॉपी करताना हा व्यक्ती सापडली होती, तक्रार झाली होती, त्याला परत इथं कोणी आणलं? ह्याच्या पाठीपूर्वी एक म्हण होती, काका मला वाचवा। त्या पद्धतीने ह्या संस्थेमधील कोणतरी मामा मला वाचवा अशा पद्धतीने जोशींना अनेक वेळा वाचवण्याचा प्रयत्न झाल्यामुळं त्याचं धाडस वाढलेलं आहे आणि अनेक मुलींच्या बाबतीत असं घडलेल्या तक्रारी झालेल्या आहेत। आज नुसतं निलंबित नाही, त्या व्यक्तीला बडतर्फ करा आणि संबंधित जे प्राचार्य आहेत त्या प्राचार्यांची चौकशी झाली पाहिजे का ते स्वतः तेवढेच जबाबदार आहेत। एवढी मोठी घटना घडून सुद्धा हा माणूस इथं आलेला नाही आहे। आम्ही बोर्ड ऑफ डायरेक्टर भेटलोय, त्यांना विनंती केल्या दोषींवर तर कारवाई झालीच पाहिजे, त्यांना डिसमिस केलाच पाहिजे। त्याबरोबर ह्याची चौकशी पूर्ण करायची असेल तर प्राचार्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करा आणि एकदाच होवाफो करून टाका की दूध का दूध पाणी झालं पाहिजे। कुठल्या मुलींना, कुठल्या माझ्या भगिनींना ह्या महाराष्ट्रात कुठलाही त्रास होता कामा नये, ही भूमिका शासनाने गेली पाहिजे। काय करते शासन, काय करते गृहखातं? ह्या गृहखात्याचं मोठ्या प्रमाणात अपयश आहे, धाक राहिलं नाही म्हणून बदलापुरात घडते, कोल्हापुरात घडताय, अशा अनेक ठिकाणी घडलेल्या बाबत हे सत्य आहे। म्हणून भविष्यामध्ये असं काही घडू नये म्हणून कायदे कठोर झाले पाहिजेत आणि कायद्याची अंमलबजावणी करावी अशी आज आम्ही मागणी केली आहे। या सर्व प्रकारामुळे कोल्हापुरातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे।